आणि पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 10 दिवस उलटून गेलेत, पण अजूनही 27 निरपराध पर्यटकांना गोळ्या घालणारे दहशतवादी सैन्याच्या हाती लागलेले नाहीयेत। भारतीय सैन्याला हुलकावणी देणाऱ्या दहशतवाद्यांसंदर्भात एनआयच्या सूत्रांकडून एक नवीन माहिती मिळाली आहे, ज्यानुसार हे क्रूर दहशतवादी अजूनही काश्मीरच्या जंगलामध्ये लपून बसलेत। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी रक्तपात केल्याच्या घटनेला 10 दिवस पूर्ण झाले। ज्या क्रूर पद्धतीने दहशतवाद्यांनी 27 पर्यटकांना ठार केलं, त्या क्रौर्याविरोधात देशात संतापाची लाट आहे। त्यामुळे आता सरकारनं दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईच्या हालचाली सुरू केल्यात। दुसरीकडे ज्या क्रूर कर्म्यांनी निशस्त्र पर्यटकांवरती गोळ्या झाडल्या, त्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सैनिक आणि स्थानिक पोलीस काश्मीरचा कानाकोपरा शोधतात, पण कसून शोध घेऊन सुद्धा अद्याप या दहशतवाद्यांचा शोध लागत नाहीये। दहशतवाद्यांच्या लपंडावामागे त्यांची तयारी असल्याचं बोललं जातंय। दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरातच लपल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या दहशतवाद्यांकडे मुबलक अन्नसाठा असल्याचं कळतंय। अन्नाबरोबरच दहशतवाद्यांकडे इतर आवश्यक वस्तू सुद्धा असू शकतात, त्यामुळे ते एखाद्या जंगलात लपून बसल्याचं बोललं जातंय। जंगलामधली गर्द झाडी आणि गुहांमध्ये हे दहशतवादी लपल्याची दाट शक्यता आहे। त्यांच्याकडे असलेल्या सॅटेलाइट फोनद्वारे ते लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात असल्याची सुद्धा चर्चा रंगतेय। गेल्या 10 दिवसांपासून हल्लेखोर दहशतवादी जंगलात लपंडाव खेळतात। दहशतवाद्यांकडे असलेल्या अन्नधान्य आणि इतर साहित्यांमुळे ते पुढचे काही दिवस तग धरू शकतात। त्यामुळे सरकारनं वेळीच या दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मागणी जोर धरतीये। सरकार ने तो कहा था कि जब नोटबंदी हो जाएगी और आर्टिकल 370 खत्म हो जाएगा तो फिर आतंकवाद का खत्म हो जाएगा। किधर खत्म हुआ? यानी वहाँ पर लोग आए, लोगों ने धान पूछा, गोली मारी और चले गए, कोई पकड़ा नहीं गया। इतने आराम से वो लोग आए। मैं समझता हूँ सरकार को इसके ऊपर बहुत चिंता व्यक्त करना चाहिए और सरकार को तुरंत इसके ऊपर एक्शन लेना चाहिए, चाहे जो भी करना हो। पूरे अपोजिशन के लोग सरकार के इसमें साथ हैं। बैसरनमध्ये हल्ला करण्याच्या आधीपासूनच हे दहशतवादी तिथे वास्तव्याला असल्याचं कळतंय। त्यामुळे परिसराचा अभ्यास असणारे हे दहशतवादी 10 दिवस उलटून सुद्धा सैन्याच्या हाती लागलेले नाहीत। पण बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी या म्हणीप्रमाणे दहशतवाद्यांनाही जास्त काळ लपून राहता येणार नाही, हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।